लेकरं नाहीत, आता तुम्हाला म्हणशील का संत? तो विद्वान पंडित म्हणाला की रे कसला संत, विचार कर ना, स्वतःच्या पोटच्या लेकरांबद्दल दया नाही, स्वतःची लेकरं विहिरीत टाकली, तुला कसं काही संत म्हणावं? कान्हो पाठक त्याला म्हणाले की बाबा नसू द्या संत, पण ऐका ना, माझी कीर्ती ऐकून तुम्ही काशीपासून येतपर्यंत आलात, मग या गरीबाच्या घरी 2 घात जेवण करून तरी जा. हे ऐकल्यानंतर त्या काशीच्या विद्वान पंडिताला राग आला. तो म्हणाला की काय जेवण आणि तुझ्या घरी? अरे विचार कर ना, आताच लेकरं मारली, तुला सुताग पडलं आणि सुतक्याच्या घरी मी खात नाही, कारण मी कोण आहे? कोण आहे? काशीचा विद्वान पंडित आहे. आणि हे ऐकल्यानंतर कान्हो पाठक त्याला म्हणाले की बाबा अरे खूप वाईट वाटतं रे, माझी कीर्ती ऐकून तू मला भेटायला आला आणि माझ्या घरी तू जेवण सुद्धा करून जात नाहीस. अरे मला खूप वाईट वाटलं, पण ऐक ना, माझी लेकरं मेली आणि लेकरं मेल्यामुळे मला सुतक पडलं आणि सुतक्याच्या घरी तू खात नाहीस ना. माईक मी एक काम करतो. काय काम? त्या कान्हो पाठकांनी काय केलं बाबा, आपण जसं आपल्या लहान मुलांना आवाज दिल्यानंतर आपली मुलं जशी एका हाकेमध्ये घराच्या बाहेर येतात, तसं त्या कान्हो पाठकांनी आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर सर्वच्या सर्व मुलं ही विहिरीतून पुन्हा जिवंत बाहेर आली. ऐका ना बाबा. आणि हे दृश्य तो काशीचा विद्वान पंडित बघतच राहिला. माझा सांगण्याचा दृष्टांत संपला. विचार करा ना बाबा, ह्या उदाहरणातून फक्त इतकंच घ्या. काय घ्या तर बाबा, स्वतःची पोटची मुलं, लक्ष देऊन ऐका बरं का, स्वतःची पोटची मुलं विहिरीत टाकण्या इतकी ज्याच्याजवळ प्रपंचाची अनासक्ती आहे. काय म्हटले मी? स्वतःची पोटची मुलं विहिरीत टाकण्या इतकी ज्याच्याजवळ प्रपंचाची अनासक्ती आहे आणि तीच मुलं पुन्हा जिवंत बाहेर काढण्याची ज्याच्याजवळ दैवी शक्ती आहे, अशी माणसं जरी दिसायला, वागायला, बोलायला, चालायला आपल्यासारखे असले तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत. म्हणून महाराज म्हणतात, संत नवती जगा माणसाचा सारखे. मग संत म्हणावा कुणाला तर माझे ज्ञानोबराय म्हणतात, तो पाषाणा माझी परीस, जैसा जसा माझी सिद्धरस, तेथ मनुष्याकृती अंश माझाची जाना, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे बोंब, येर माणूस पण भांब लौकिक भाग. मग संत म्हणजे नेमकं काय? दगडातील परीस, रसातील अमृत आणि माणसातील देव, त्याला म्हणावा संत विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, काय सांगितलं मी? आई वडील उपकार करतात आणि संत देखील उपकार करतात. मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की बाबा, आई वडील आपल्यावर उपकार करतात का करतात? कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय म्हणून ते आपल्यावर उपकार करतात, यात काही नवल. पण संत आपल्यावर उपकार करतात का करतात? तर याचं कारण असं आहे, ते माझे साधू संत या जगावर उपकार करण्यासाठीच या ठिकाणी जन्माला आलेत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणासी. बोलिले ते ऋषी सात भावे परताया, सात भावे परताया, झाडू संतांचे मार्ग
जगावरती उपकार करण्यासाठी तुमच्या आमच्या हिताकरता त्या संतांचा जन्म आहे. मग ऐका ना बाबा, त्या संतांनी नेमके कोणते उपकार केलेत? माझ्या ज्ञानोबरायांचा जर विचार केला तर विचार करा ना, वर्तमानपत्रातील ऍड सुद्धा कोणी फुकट छापत नाही. पण माझ्या संत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीद्वारा तुम्हाला आम्हाला उपदेश केला. आणखी कोणते उपकार केले पाहिजे तो? आणि माझ्या तुकोबारायांचा जर विचार केला तर त्या तुकोबारायांनी केलं तरी काय, तर स्वतःचा संसार धुळीस मिळवला, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, पण या जगाचा संसार सुखाचा केला. हरी भजनी हे ढवळीने जग चुकविला लाग कळी काळाचा, संसाराचा नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि काय केलं तुकोबरायांनी, तर गाथा लिहिला. आणि गाथा कशाला लिहिला, तर त्या गाथ्याद्वारे तुमचा आमचा माथा सुधरवला. मग ऐका ना बाबा, इतके उपकार ते साधू संत आपल्यावर करत असतात. मग एक जण म्हणाला की तुकोबराय, तुम्ही सारखं म्हणता की संत उपकार करतात, संत उपकार करतात, मग आणखी सांगा ना, संतांनी कोणते उपकार केले? तुकोबराय म्हणतात की बाबा, अरे आई, त्या संतांचा जर विचार केला तर त्या संतांनी इतके उपकार केले, इतके उपकार केले की त्या उपकाराचं वर्णन सुद्धा मला करता येत नाही. अभंगाचं प्रथम चरण. बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. काय सांगू आता संतांचे उपकार, माझ निरंतर जागविती. ऐका, त्या संतांनी उपकार केलेत, पण कोणते बाबा? माझ निरंतर जागविती. त्या संतांनी जागवण्याचं काम केले. मग महिला मंडळ, जागवणं म्हणजे झोपेतून नाही, मग आपल्या हिताविषयी जागवणं. काकड्याचा जर विचार केला तर त्या काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आहे. ते साधू संत आपल्याला जागे करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची
रे आता जागेवाना स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा